नमस्कार मित्रांनो. व्यावहारिक व उपयोजित मराठीतील भाषिक कौशल्य हा भाग आपण बघत आहोत. भाषिक कौशल्य म्हणजे काय? तर कोणत्याही शास्त्राचे, कलेचे किंवा हस्तकलेचे सादरीकरण व व्यावहारिक जीवनात उपयोजन करण्याची क्षमता म्हणजे कौशल्य. श्रवण, भाषण, लेखन, वाचन, संभाषण ही प्राथमिक कौशल्य आहेत. या कौशल्यातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधतो आणि व्यक्तीच्या जीवन व्यवहाराची सुद्धा हीच कौशल्य आहेत. आज आपण बघणार आहोत लेखन कौशल्य. लेखन कौशल्य स्वरूप. लेखन कौशल्यात सुलेखन ही लेखन कौशल्याची महत्त्वाची बाब आहे. सुलेखन करताना सुचणाऱ्या मुद्द्यांची नीटपणे वर्गवारी करावी लागते. आशयानुसार लेखन कमी जास्त करावा लागतो. आपण एकूण वाचून, पाहून, बोलून ज्ञान मिळवतो, पण जोपर्यंत ते लिहून ठेवत नाही किंवा समजलेले आपण आपल्या भाषेत मांडत नाही तोपर्यंत ज्ञान आत्मसात होत नाही. आपणाला ज्ञान आत्मसात व्हावं, ते इतरांना सांगता यावं म्हणून ते ज्ञान लिहून ठेवल्यास लेखन कौशल्य वाढीस लागते. आपण मिळवलेले ज्ञान व्यक्त करण्यासाठी लेखनाचा उपयोग होतो. तसेच अध्ययन प्रक्रियेचा एक भाग म्हणून लेखनाचं महत्त्व आहे. आपण अभ्यास करण्यासाठी बसलो की सुरुवात वाचनाने होते. लेखनाचा सराव ठेवण्यासाठी लेखन कौशल्य आत्मसात केले पाहिजेत. आपल्या मनातील विचार इतरांना सहज समजेल अशा तऱ्हेने योग्य शब्दात लिहिणे म्हणजे लेखन कौशल्य होय. हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी नियमित लेखन महत्त्वाचं आहे. लेखन कौशल्याचे स्वरूप यात आपण पुढील बाबी बघणार आहोत. ते म्हणजे हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी प्रयत्नांची गरज असते. जन्मजात कुणाचंही हस्ताक्षर सुंदर नसतं. इच्छाशक्ती व मेहनत असेल तर आपण लेखन कौशल्य सुधारू शकतो. लेखनात निष्काळजीपणा चालत नाही. नेहमी सुंदर अक्षर काढण्याची सवय लागल्यास ती कायमची टिकून राहते. लेखन कौशल्यासाठी काही बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. लेखन करताना शांत, प्रसन्न मन असणं गरजेचं. तसेच मनाची एकाग्रता असावी. बसण्याची पद्धत व लेखनाची सवय जोपासली पाहिजे. जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा आपली शारीरिक गरज म्हणजे अन्न, पाणी यांची भूक भागलेली हवी. शारीरिक आरोग्य चांगलं असावं. आपलं लेखन सुंदर होण्यासाठी मानसिकता चांगली असणे गरजेचे असते. आपण पेपर लिहिताना सुरुवातीला चांगले अक्षर काढतो, पण जसजसा मनावर ताण वाढत जातो तसे आपले लेखन अक्षर बिघडत जाते. म्हणून मानसिकता टिकवून ठेवणे गरजेचे. लेखन करताना प्रत्येक ओळ मन लावून काढा. सर्व रेषांमधील अंतर सारखे ठेवा. आपण जेव्हा लेखन करतो तेव्हा ते वळणदार असावं. दुसऱ्यांनी वाचताना त्याचे समाधान होईल, त्याचे मन प्रसन्न होईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. लेखनाचे महत्त्व हा पुढील घटक आता आपण बघणार आहोत. लेखनाचं महत्त्व हे माहिती संकलन, स्वयंअध्ययन, दैनंदिन व्यवहार व स्वयंमूल्यांकनात आहे. काही गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहाव्यात म्हणून आपण लिहून ठेवतो. विषय समजण्यासाठी आपण लेखन करतो. लेखनामुळे व्यक्तीच्या विचारांना स्पष्टता व विश्वासार्हता लाभते. एखादी गोष्ट तोंडी फोनवर सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष लिहून कळवल्यास त्यात नेमकेपणा, निश्चितता, सत्यता वाटते. गेल्या कित्येक शतकापासून माहितीचा प्रसार होण्यासाठी लेखनच कारणीभूत झालेले आहे. लेखन तंत्रांचा अवलंब केल्यास आपण अपेक्षित ध्येय साध्य करू शकतो. लेखन करण्यापाठीमागील हेतू म्हणजे माहिती आपण सुसूत्रपणे मांडून ठेवतो. तसेच विचारांना निश्चितता, विश्वासार्हता व स्पष्टता येते. माहिती दीर्घकाळ जतन करण्यासाठी आपण लेखन करतो. तसेच आत्मविष्कारासाठी देखील, अभिव्यक्तीसाठी देखील आपण लेखन करतो आणि ते महत्त्वाचे आहे. आता आपण बघूया लेखन करताना कोणत्या अडचणी येतात किंवा येऊ शकतात. लेखन कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपणाला त्याची तंत्रे अवगत करावी लागतात. लेखन करताना काही अडचणी आहेत, त्या म्हणजे दैनंदिन जीवनात लेखनाची गरज कमी झालेली दिसते. लेखन माध्यमातून चटकन संवाद साधता येत नाही. याचबरोबर लेखन साहित्य, वातावरण व जागा व्यवस्थित नसेल तर लेखनात अडचणी येतात. लेखन करताना तिरपे अक्षर काढणे चुकीचे आहे. तसेच जोडून अक्षर काढणे हानिकारक आहे व लेखन करताना शब्दांवर रेषा असाव्यात, त्या नसतील
तर ती लेखन कौशल्याची अडचण ठरते. शिरोरेषा दिल्या पाहिजे. लेखन करताना आपली मानसिकता नसेल तर चांगले लेखन होऊ शकत नाही. आत्मविश्वास नसेल, न्यूनगंड वाटत असेल तर लेखनात अडचण निर्माण होते. लेखन करण्यापूर्वी विषय नीरस अयोग्य वाटू लागला तर लेखन चांगले होत नाही. लेखनाकडे कष्ट म्हणून पाहिले तर लेखन होत नाही. दृष्टीदोष, श्रवणदोष, लेखनतंत्र अवगत नसणे, वातावरण यामुळे लेखनात अडचण येते. या अडचणी दूर करण्यासाठी लेखन कौशल्याची काही तंत्रे वापरली तर या अडचणींचे निराकरण करता येते किंवा त्यावर मात करता येऊ शकते. पुढचा मुद्दा आपण बघूया. लेखन कौशल्यात ज्या अडचणी येतात त्यावर काय उपाय योजता येतील. लेखन करताना दृष्टिकोन सकारात्मक असावा. आपले मनोबल वाढले तर चांगले लेखन होऊ शकते. वातावरण, जागा यांच्याशीही मिळते जुळते घ्यावे लागते. लेखन करताना लेखनाचे तंत्र समजावून घेतले पाहिजे. आपण काय व कशावर लेखन करणार हे समजावून घेतले जाणे गरजेचे आहे. लेखन करताना नवनवीन विषय शोधत राहिले पाहिजे. लेखनात कल्पकता, निर्णय क्षमता, चिकाटी, ध्येय, नियोजन असेल तर लेखन प्रभावी ठरू शकते. लेखनात एकाग्रता महत्त्वाची. लेखनात या गुणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मनाची एकाग्रता असेल तर लेखन चांगले होते. लेखन करताना एकाग्रता संपादनाचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन इज द की ऑफ सक्सेस असे म्हणणे इथे योग्य ठरेल. लेखन करताना वाद होणे, पेन बंद पडणे, अन्य व्यक्तींसमोर लेखन करताना संकोच वाटणे, एकाग्रता ढळणे यामुळे योग्य प्रकारे लेखन होऊ शकत नाही. तर या गोष्टी आपण त्यावेळी टाळल्या पाहिजे. आता आपण यातला शेवटचा मुद्दा बघणार आहोत. लेखनाची महत्त्वाची अंगे. लेखन करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. मांडणीशिवाय लेखन सूत्रबद्ध होऊ शकत नाही. लेखन करताना आपण भाषा कशी वापरतो याला महत्त्व आहे. लेखन झाल्यावर ते परत वाचावे. तसेच लेखन करताना एक आराखडा तयार करावा. लेखकाने एखादा विषय लेखनासाठी घेतला तर सविस्तरपणे तो स्पष्ट केला पाहिजे. लेखनाचा एक क्रम ठरवून घेतला पाहिजे. विशिष्टाकडून सामान्याकडे अशा स्वरूपाची मांडणी केल्यास वाचकांना ते पटकन समजते. लेखन करताना योजलेले शब्द, निवेदन पद्धती, वाक्यरचना, संदर्भ, दिलेले दृष्टांत या भाषा आविष्काराची योजना केली पाहिजे. तसेच परिच्छेद, शीर्षके, शुद्ध लेखन याकडेही लक्ष द्यावे. ही लेखनाची महत्त्वाची अंगे लेखकाने अवगत केली पाहिजे. या स्वरूपात लेखन कौशल्याची मांडणी करता येईल. धन्यवाद.